हा संघर्ष पण आहे आणि जुळवणूक पण आहे. याचं कारण असं बघा, ज्या वेळेला शिवसेनेत बाळासाहेब महाराष्ट्रभर फिरत होते त्यावेळेला राज ठाकरे हे बाळासाहेबांबरोबर असायचे. दुसरं कोणीच त्यांच्यावर म्हणजे उद्धव ठाकरे तर कधी बाळासाहेब त्यावेळेला नव्हते. म्हणजे त्या महापालिकेच्या निवडणुका असतो, विधानसभेच्या, लोकसभेच्या, या सगळ्या निवडणुकीत बाळासाहेब फिरत होते, त्याच्याबरोबर राज ठाकरे फिरत होते. म्हणजे बाळासाहेबांच्या सावलीतच राज ठाकरे तयार झाले. आणि उद्धव ठाकरे हे आपल्या मित्राबरोबर एक जाहिरात एजन्सी चालवत होते. चौरंग नावाची जाहिरात एजन्सी होती त्यांची. आणि शिवसेनेची प्रचाराची भूमिका ते हे करत होते, आखत होते, सगळी रचना कशी करायची. ते शिवसेनेच्या बॅकग्राऊंडमध्ये होते, व्यासपीठावर नव्हते. परंतु राज ठाकरे व्यासपीठावर होते. परंतु ज्यावेळेला 95 साली सत्ता आली हातामध्ये, 95, 96, 97मध्ये, त्यावेळेला शिवसेनेमधला एक गट असा होता, कारण राज ठाकरेंचं वागणं हे बाळासाहेबांसारखीच कॉपी होती. सगळी वागणं, बोलणं, चालणं, राहणं, मान सगळंच. त्यामुळे कधीही मंत्रालयात न फिरलेले उद्धव ठाकरे एका बाजूला आणि सतत मंत्रालयामध्ये जाऊन कामं सांगणारी राज ठाकरे, हे असल्यानंतर लोकांना असं वाटायला लागलं, म्हणजे जे हितसंबंध होते त्यांना असं वाटायला लागलं की नाही, आता राज ठाकरे जर आले तर आपलं काही खरं नाही, कारण ते वाजवून घेतात कुठलीही गोष्ट. म्हणून मग त्यांनी रिफ्ट पडायला सुरुवात केली. म्हणजे तुम्ही आता पाहिलं असेल की त्यावेळेला नेत्यांच्या सभोवताली कोण होते, ज्यांनी कधी निवडणुका लढवल्या नाही, ग्रासरूटला कधी गेलेलं नाही, निवडणूक कशी लढवायची, कार्यकर्त्यांना कसं समजवायचं किंवा मतदारांशी कसं संपर्क साधायचा हे ज्यांना माहीत नव्हतं, ही सगळी मंडळी त्यावेळेला त्यांच्या सभोवती होती. आणि त्यांनी मग ही रिफ्ट पाडली. त्यांना जे अधिकार द्यायला हवं ते राज ठाकरेंना, असं वाटत होतं की नाही, आता बाळासाहेबांनंतर मीच. त्याच्यासाठी त्यांनी भारतीय विद्यार्थी सेना सुरू केली की नवीन तरुण मुलं तुमच्याकडे येईल. पण त्यांना कुठेच म्हणजे डिसिजन मेकिंगमध्ये ठेवत नव्हते. हा त्यांचा वैयक्तिक राग होता. त्यातून ते बाहेर पडले आणि त्यांनी सांगितलं त्यावेळेला विठ्ठल के बोलचे बडवे गेले, त्या बडव्यांनी हे केलेलं. म्हणजे ते जाणून बुजून त्यावेळेला झालं.